नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधील व्होल्टाइक सेल और गॅल्व्हॅनिक सेल त्याच्यावरती आधारित एचएससी बोर्ड एप्रिल 2021 असं म्हटलेलं आहे. त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन काय आहेत याच्यावर आधारित पाठीमागे काही क्वेश्चन आलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपल्याला व्होल्टाइक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल 11th स्टँडर्ड मध्ये थोडासा कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. स्पॉन्टेनियस रेट ऑफ रिएक्शन टेक्स प्लेस अँड इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड अँड द कन्स्ट्रक्शन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल और व्होल्टाइक सेल इट कन्सिस्ट ऑफ. आता त्यात काय महत्वाचं आहे व्होल्टाइक सेल मध्ये काय काय असते नेमकं. इट कन्सिस्ट ऑफ 2 हाफ सेल्स. आता each half cell consists of a solution and a metal is dipped in its own solution. म्हणजे metal dipped in its own solution forms one half cell. Another metal dipped in its own solution forms another half cell. And these 2 half cells are connected together by using salt bridge. आणि म्हणून आपण व्हॉट इज सॉल्ट ब्रिज आणि राईट इट्स फंक्शन्स 11वी मध्ये आपण हा कन्सेप्ट पाहिलेला आहे. गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय आहे, व्होल्टाइक सेल म्हणजे काय आहे. व्हाय इट इज नोन एज गॅल्व्हॅनिक सेल और व्होल्टाइक सेल? बिकॉज इट वॉज इन्व्हेंटेड बाय अलेसैंड्रो व्होल्टा अँड लुइगी गॅल्व्हानी. These 2 scientists invented this cell in which spontaneous rate of reaction takes place and electric current is जनरेटेड. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं की गॅल्व्हॅनिक सेलचं मिनिंग काय आहे तर स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन, रेडॉक्स रिएक्शन म्हणून आपण रेडॉक्स रिएक्शन अँड ऍज अ रिझल्ट ऑफ स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिएक्शन इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड. इट इज नोन ऍज गॅल्व्हॅनिक सेल और व्होल्टाइक सेल. त्याच्यामध्ये 2 हाफ सेल्स आहेत, सॉल्ट ब्रिज आहे, इलेक्ट्रोड्स असतात. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड कुठले कुठले इलेक्ट्रोड्स आहेत तर एनोड आणि कॅथोड. आता हा जो गॅल्व्हॅनिक सेल आहे त्याच्या एनोड वरती निगेटिव्ह चार्ज असतो हे लक्षात ठेवायचं आणि कॅथोड वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. आता हे इलेक्ट्रोड म्हणजे नेमकं काय आहे. Anode, it is an electrode at which oxidation process takes place. आपण म्हटलं की ही रेडॉक्स रिएक्शन आहे, स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिएक्शन होणार आहे. एनोड वरती ऑक्सिडेशन होते नेहमी आणि कॅथोड वरती रिडक्शन होतं. इट इज द सरफेस at which oxidation reaction takes place and cathode is the surface at which reduction reaction takes place. And in case of galvanic cell, negative charge is present on anode and positive charge is present on cathode. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ह्या काही ट्रिक्स आहेत की गॅल्व्हॅनिक सेल आपल्याला कसा कन्स्ट्रक्ट करायचा. आपण डॅनियल सेल कन्स्ट्रक्ट केला होता. तो डॅनियल सेल आणि आपण त्याच्यामध्ये सॉल्ट ब्रिज काय आहे ते सुद्धा ऑलरेडी पाहिलेला आहे. तो डॅनियल सेल मी इथे टाकतो. तर डॅनियल सेल मध्ये काय टाकायचं आपल्याला. बीकर कंटेनिंग झिंक सल्फेट सोल्युशन. This is a zinc sulfate solution, ZnSO4, and a metal is dipped in its own solution. That means this is a zinc metal. Zinc electrode. We will say electrode. Zinc electrode आहे. आणि दुसरं एक सोल्युशन आपल्याला इथे टाकायचं आहे की ज्याच्यामध्ये कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे आणि हे CuSO4 rod is dipped, copper rod is dipped in its own solution. हा काय आहे Cu इलेक्ट्रोड. आपल्याला हे 2 हाफ सेल कनेक्ट करायचे. 2 हाफ सेल मध्ये 2 इलेक्ट्रोड आहेत, एक झिंक इलेक्ट्रोड आहे आणि कॉपर इलेक्ट्रोड आहे. These 2 electrodes are connected together by an external wire via voltmeter. व्होल्टमीटरच्या सहाय्याने आपल्याला हे कनेक्ट करायचे वायरच्या सहाय्याने. 2 इलेक्ट्रोड आपण कनेक्ट केले आणि 2 सोल्युशन आपल्याला कनेक्ट करायचे आहेत
ती सॉल्ट ब्रिजच्या सहाय्याने. म्हणून आपण व्हॉट इज अ सॉल्ट ब्रिज? अ सॉल्ट ब्रिज इज अ यू शेप्ड ट्यूब. इट इज अ यू शेप्ड ग्लास ट्यूब. ती अशी यू शेप्ड ग्लास ट्यूब आहे. containing agar-agar solution and saturated KCl. हा जो सॉल्ट ब्रिज आहे तो सॉल्ट ब्रिज म्हणजे नेमकी काय आहे? इट इज अ यू शेप्ड ग्लास ट्यूब containing saturated KCl and agar-agar gel. When what the saturated KCl and agar-agar gel is filled in that U-shaped tube, then it is cooled and it settles. And when this U-shaped tube is inverted, it do not get out of that U-shaped tube. अशा पद्धतीचे हे U-shaped ग्लास ट्यूब आहे. आता याचं काम काय आहे? What is the function of salt bridge? This is the definition of salt bridge. It is a U-shaped tube, glass tube containing saturated KCl and agar-agar gel. What is the function of salt bridge? The main function of salt bridge, there are three functions of salt bridge. It helps to connect two solutions. दोन्ही सोल्युशनना कनेक्ट करण्याचं काम करणार. And makes circuit complete. हे जे सर्किट कंप्लीट व्हायचं असेल तर या दोन सोल्युशनना कनेक्ट करण्यासाठी सॉल्ट ब्रिज युजफुल आहे. And also it avoids the mixing of two solutions. दोन्ही सोल्युशनचं मिक्सिंग अवॉइड करणार. And the third function, it keeps the electrical neutrality in the solutions. It maintains the electrical neutrality. ती इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी कशी मेंटेन करते ते आपल्याला प्रोसेस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन प्रोसेस आपण पाहिल्यानंतर कळेल. असं आपण डॅनियल सेलचं कन्स्ट्रक्शन केलं होतं. दिस इज अ बीकर कंटेनिंग झिंक सल्फेट सोल्युशन and zinc rod is dipped in it. It forms an anode and copper electrode dipped in copper solution, it forms a cathode. And we know the anode is denoted by negative charge, cathode is denoted by positive charge. Oxidation takes place at anode and reduction takes place at cathode. सॉल्ट ब्रिजची जी तीन महत्वाची फंक्शन आहेत ते आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचे, कारण दोन वेळा हा क्वेश्चन आलेला आहे. राईट द फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. व्हॉट इज सॉल्ट ब्रिज हा सुद्धा क्वेश्चन बोर्ड क्वेश्चन पेपर मध्ये आलेला आहे. दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ डॅनियल सेल. राईट द कन्स्ट्रक्शन ऑफ डॅनियल सेल असा क्वेश्चन आता येणार नाही, कारण हा 11वी मध्ये डॅनियल सेल होता. परंतु आपला क्वेश्चन असा येऊ शकतो की राईट द सेल फॉर्म्युला ऑफ डॅनियल सेल. तर डॅनियल सेलचा सेल फॉर्म्युला लिहिण्यासाठी जे रूल्स आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. बिफोर दॅट, व्हॉट इज गॅल्व्हॅनिक सेल अँड हाऊ द गॅल्व्हॅनिक सेल इज कन्स्ट्रक्टेड अँड हाऊ द सेल रिएक्शन्स आर रिटन अँड हाऊ द सेल फॉर्म्युला कॅन बी रिटन. आता अगोदर आपण सेल फॉर्म्युला लिहिला. कशाचा लिहायचा आपल्याला? तर डॅनियल सेलचा सेल फॉर्म्युला काय येतो बघा. इन द सेल फॉर्म्युला the electrodes are written on the extreme ends of the cell formula. सेल फॉर्म्युलामध्ये कडेला कोण असतात तर ते इलेक्ट्रोड असतात. मेटल इलेक्ट्रोड्स आर द एक्स्ट्रीम ऍट द एंड्स. तो कडेला आपल्याला टाकायचे आणि त्यामध्ये द एनोड इज रिटन ऑन द लेफ्ट साइड, कॅथोड इज रिटन ऑन द राईट साइड. मग आपला एनोड कोण आहे? झिंक आहे आणि त्याचा इलेक्ट्रोड म्हणजे झिंक मेटल हा सॉलिड आहे. अँड इट इज डीप्ड इन इट्स ऍक्वियस सोल्युशन Zn2+ ऍक्वियस.
it is written like this. The aqueous solutions are placed interior to that electrode. त्याच्या आतल्या बाजूला aqueous solution ठेवलं, and these two are separated by single vertical line. It indicates phase boundary between solid and its aqueous solution. And double vertical line indicates the salt bridge. फॉर्म्युला कसं लिहायचं बघा, तर पहिल्यांदा इलेक्ट्रोड जो आहे तो इलेक्ट्रोड लिहिला, तो सॉलिड आहे. त्याच्या इंटेरियरला काय टाकलं आपण, तर झेडेन झिंक सल्फेटचं सोल्युशन आहे, aqueous solution. And if concentration is given, it is mentioned as 1 molar in the bracket. Double vertical line indicates the salt bridge, and these two solutions are separated. Another solution is a copper sulfate solution having Cu2 plus ions in the aqueous medium having 1 molar concentration. Single vertical line, Cu copper electrode is dipped in copper sulfate solution and it is solid. Like this, the cell formula is written. The cell formula itself indicates how the reaction takes place. Zinc goes into the solution as Zn2 plus ions, and Cu2 plus ions takes 2 electrons from these lost by zinc and convert into Cu solid. अशा पद्धतीने आपल्याला सेल फॉर्म्युलाच इंडिकेट करतो की कुठल्या प्रकारच्या रिएक्शन होणार आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला आणखी एक मेन्शन करायचं आहे की निगेटिव्ह चार्ज कुठं असणार आहे, तर लेफ्टला असणार आहे, आणि पॉझिटिव्ह चार्ज कुठं आहे, तर राईटला असणार आहे. त्याच्यावर आपल्याला रिएक्शन कशी लिहायची आहे, तर ऍट एनोड काय होणार आहे, एनोडला ऑक्सिडेशन, बिकॉज इट इज अ negative electrode, oxidation takes place. Zn goes into the solution as Zn2 plus 2 electrons. At cathode ला काय रिएक्शन होणार आहे, at cathode what happens, Cu2 plus 2 electrons, that gives Cu solid. हा झिंक सॉलिड, हा aqueous, हा सॉलिड, हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले, आणि जी नेट सेल रिएक्शन आहे ती नेट सेल रिएक्शन आपण लिहिलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करता आलं पाहिजे की व्होल्टाइक सेल और गॅल्व्हॅनिक सेल, आपण 3 पॉइंट पाहिले याच्यामध्ये. व्हॉट इज गॅल्व्हॅनिक सेल अँड हाऊ द गॅल्व्हॅनिक सेल इज कन्स्ट्रक्टेड. द रिक्वायरमेंट इज 2 half cells. Each half cell is constructed like that. Metal electrode is dipped in its own solution, and these 2 half cells are connected by using salt bridge. 2 types of reaction takes place. Oxidation takes place at anode and reduction takes place at cathode. And how the cell is constructed, it is given like this. What is salt bridge, and write its function. We'll see the next part in the next session. Thank you.